यापूर्वी जनसामान्यांचा रेटा एवढा तीव्र आहे की तो तीव्र रेटा तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं आणि या अनुषंगाने हे फक्त जागरूक ज्यांच्याकडे आता हा विषय पोचला आहे आणि ज्यांच्याकडे जुन्या पावत्या आणि आता नवीन झालेली करवाढ या संदर्भातले एकत्रीकरण करून त्यांनी माहिती दिली आहे हेच फक्त लोक आलेली आहेत। अजूनही वाड्यातली पूर्ण जनता या रेट्यामध्ये उतरली नाही आहे। मात्र मला खात्री आहे की दिवाळीपूर्वी हे जाचक जर संपूर्ण जिल्ह्यातल्या इतर नगरपंचायतींना असा कायदा किंवा अशी करवाढ जर लागू झालेली नसेल तर फक्त वाडा का हा प्रश्न या सगळ्या पंचायतीमध्ये राहणाऱ्या लोकांचा आहे। आणि त्यामुळे आमची तुम्हाला अगदी सविनय विनंती आहे की अतिवृष्टीचा काळ असेल या महाराष्ट्रावर आलेली संकटं असतील वाडा हा पेसामध्ये येणारा आपला तालुका आणि ती नगरपंचायत या अनुषंगाने सामोपचाराने विचार करून कोणत्याही प्रकारचे लोकप्रतिनिधी अस्तित्वात नसताना अशा प्रकारची जाचक करवाढ आपण करू नये आणि ही करवाढ जी आपण केलेली तात्काळ आपण ती रद्द करावी आणि मग सर्व सामोपचाराने त्या संदर्भात एक चांगला निर्णय घ्यावा। शैक्षणिक कर संदर्भात मगाशी बोललो गेलो की कोणत्याही प्रकारची सुविधा शैक्षणिकच्या माध्यमातून नगरपंचायत प्रशासन पुरवत नाही आहे की मग ना वृक्षतोड करण्यासाठी कोणाला परवानगी नाही पण वारा वादळात पावसामध्ये लोकांच्या घरावर जी मोठी वाढलेली झाडं आहेत ती कटाईसाठी सुद्धा आपल्याकडे कर्मचारी नाही। मात्र आपल्या या जे काही आपण करवाढीचं पत्र दिलं आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक कराचा उल्लेख आहे। कोणत्याही प्रकारची सुविधा न देता त्याच्यामध्ये वृक्ष संवर्धनासंदर्भातला विषय आहे। या अनुषंगाने ज्या सुविधा आपण पुरवत नाही त्या संदर्भातला जाचक कर सर्वसामान्यांच्या माथ्यावर मारू नये ही आपल्याला नम्र विनंती आहे। आणि या माध्यमातून या जनरेट्याचा गांभीर्याने विचार करून या सगळ्यांची मागणी आपण लवकरात लवकर सामोपचारानं आणि अभ्यासपूर्व पद्धतीने मान्य करा याची आम्हाला खात्री आहे। मॅडम ही आपली आपण एक प्रोसेस पंचायतीचे रूल्स अँड रेग्युलेशन होते आपण त्यानुसार तेव्हाची जी टॅक्स आकारणी होती ती तेव्हाची होती त्यानुसार आपण ती टॅक्स आकारत होतो। आता आपली नगरपंचायत झालेली आहे। पहिले ग्रामविकास विभाग होतं आता नगर विकास विभाग आहे। तर नगर विकास विभागाच्या ज्या आता 2010 पासूनच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये आपल्याला भांडवली कर आकारणी करणं हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे। त्यानुसारच आपण ही आकारणीची प्रक्रिया सुरुवात केलेली आहे। सर आपल्याकडे मुखाडा सुद्धा आहे मला वाटते आपण मुखाडा विक्रमगड नगरपंचायतचे सुद्धा आपण तिथेही आता मॅडम 2 दिवसापूर्वी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये हा विषय मी घेतलेला आहे आणि तिथेही हे चालू केलं। एकाच वेळेला जो काही विषय आहे तो संपूर्ण जिल्ह्याचा हे असं एका ठिकाणी असं एकाच वेळी नाही हे आपण जिथे जिथे आता ज्या मोठ्या नगरपालिका पण आहेत म्हणजे बदलापूर नगरपालिका अंबरनाथ नगरपालिका किंवा आपल्या एरियातल्या जेवढ्या सगळ्या नगरपालिका आहेत ज्यांचे ज्यावेळी रिव्हिजन इयर येईल त्यावेळी त्यांना ते शिफ्ट करावंच आहे प्रत्येक। अगदी बरोबर आहे। फक्त माझं म्हणणं आहे बदलापूर किंवा इतर तुम्ही सांगितलेली ही सगळी शहरी भागातली आहेत नंबर 1 आणि दुसरं नगरपंचायतचं रिव्हिजन मला असं वाटतं आपल्या जिल्ह्यात नगरपंचायती सगळ्या तालुक्यातल्या एकाच वेळेला निर्माण झाली आहे। त्यामुळे आमचं म्हणणं जे आहे ना की एकाच वेळेला या संपूर्ण नगरपंचायतीमध्ये एक समान कर हा आकारला गेला पाहिजे ही नागरिकांची मागणी जास्त आहे। स्थगिती मिळावी ही मागणी कारण पण मी तुम्हाला सांगतो बदलापूरला रेल्वे वाड्यात अजून बैलगाडी चालते हे करण्याचं कारण आहे आपल्याला जी 52 कोटी आपण बदलापूरला कर मूल्यांकन हे करण्यात येईल। आपण त्या मूल्यांकनाच्या जे ॲफिडेव्हिट दिलेलं आहे जेव्हा शासन आपल्याला कुठल्याही स्कीम देतं जसं 15 वित्तआयोगात पैसे देतात त्याच्यात पण आम्हाला हे ॲफिडेव्हिट द्यावं लागतं कारण तुम्हाला हे कर मूल्यांकन करणे गरजेचं आहे। त्यानुसारच आपण ही प्रोसेस सुरुवात केलेली आहे। ही स्टार्टिंग प्रोसेस आहे की आता आम्हाला तुम्हाला प्रत्येकाला त्याची व्हॅल्युएशन केलं। आमची लोक जवळजवळ वर्षभर हे काम करत होते घर टू घर फिरून प्रत्येक घराचं व्हॅल्युएशन केलेलं आहे। त्याच्यानुसार त्याचं ॲक्च्युअल आता आम्ही जी नोटीस दिली त्याच्यात ते महत्त्वाचा पार्ट तोच होता का तुम्ही तुमचं व्हॅल्युएशन चेक करा या सगळ्या गोष्टी चेक करा। कारण तुमचा एक दुसरा मुद्दा होता शिक्षण कर आणि वृक्ष कराविषयी तर मी त्याच्याविषयी सांगू शकतो तर शिक्षण कर हा पूर्णतः राज्य सरकारचा कर आहे तो नगरपंचायतचा कर नाही। पण शिक्षणाची व्यवस्था आहे शिक्षणाची आपल्या इथे व्यवस्था नाही महाराष्ट्रात शिक्षणाची व्यवस्था आहे त्याच्यासाठी तो कर हा प्रत्येक घरातून वसूल केला जातो। त्याची जी गाईडलाईन्स आहेत पण तो ग्रामपंचायत हद्दीमध्ये ग्रामपंचायत सुद्धा वसूल करतातच की पण नाही मला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्र शासनाचा जो कर आहे तो महाराष्ट्र शासनाने त्यांच्या वेगळ्या पद्धतीने हे करून घ्यावा। नगरपंचायत म्हणून ज्यावेळेला आपण टाकत त्यावेळेला शैक्षणिक सुविधा देत नसू सरकार सुविधा देतं म्हणून कर वसूल करतं या ठिकाणी सुविधा देत नाही त्यामुळे हा कर या ठिकाणी असणं बांधील नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे।
तुम्हाला मी सांगतोय तर त्याच्यातले जे दोन कर आहेत, एक शिक्षण कर आणि रोजगार कर, त्याचा नगरपालिकेशी काही संबंध नाही, पण तो जेव्हा टॅक्स आकारणी केली जाते तेव्हा तो त्याच्यात इन्क्लूड केला जातो. सर, आमची विनंती आहे आपल्या माध्यमातून सरकारला हे कळवा. वाडा नगरपंचायत प्रशासनामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा रोजगार देत नाही, आम्ही कोणत्याही प्रकारची शैक्षणिक सुविधा देत नाही. त्यामुळे हा कर भरण्याला या ठिकाणच्या नागरिकांना रद्द झालं पाहिजे. आणि जुलमी सरकारचं करायचं काय? या जुलमी सरकारचं करायचं काय? रद्द करा, रद्द करा. आपण जे आता राहिलेले आहे ते जेवढे शासनाने दिलेले 30% वाढ, 30% वाढ. याच्यामध्ये जी किमान आहे आम्ही त्या लेवलचे दर लावलेले ही ताई बाजूला तुमच्या मागे आहे. 300 रुपयाच्या 17 किमान कसं काय होणार? किती 2000 मग